पाणी भरपूर प्या। आता पाणी भरपूर का प्यायचंय? पाणी भरपूर पिण्यामागचं एकच कारण आहे की तुमचं मागे आपण सांगितलं काय होतं, क्षार जमा होतात। मग ते जर तुम्ही पाणी भरपूर प्यायलात, फोर्सनी युरिन पास होतीये, बऱ्याच वेळा तुम्ही युरिनला जाताय, अडकवून ठेवत नाहीत युरिन म्हटल्यावर मग ते तिथं खराब पाणीच आहे ना। युरिन म्हणजे जे टाकायचंय बॉडीला बाहेर ते तुम्ही साचवूनच ठेवलं आपल्या एखाद्या भांड्यात, म्हणजे आपल्या बॅगमध्ये तुम्ही साचवून ठेवलं तर मग काय होणार, ते तिथे साचून साचून क्षार जमा होणार, पावडर होणार पहिले तयार, आणि मग त्याच्यानंतर स्टोन बनणार। सो आपल्याला युरिन साचूनच द्यायची नाहीये। सो आधी युरिन कंट्रोल करू नका, वेळेवर जा युरिनला, प्लस पाणी भरपूर प्या जेणेकरून युरिन भरपूर पास होईल। तुम्हाला ट्रान्सपरंट व्हाईटिश युरिन पास झाली पाहिजे। येलो व्हायला लागली, कॉन्सन्ट्रेटेड व्हायला लागली, डार्क युरिन होते, पिवळी धम्मक होते, लालसर होते, ह्याचा अर्थ तुमचे फिल्टर कॉन्सन्ट्रेटेड युरिन पास करतायत, तिथे कुठेतरी गडबड सुरू झालेली आहे। आणि ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये खूप सारे क्षार जमा व्हायला लागलेले आहेत जे तुमच्या शरीराला नको आहेत, हानिकारक आहेत। सो ते टाकणं, वेळच्या वेळी टाकणं गरजेचं आहे, म्हणजे मग स्टोन फॉर्मेशन कंट्रोलमध्ये येतील तुमचे। सो भरपूर पाणी प्या। नारळ पाणी पण पिऊ शकता तुम्ही। खोबऱ्याचं पाणी, नारळ पाणी हे लघवीमधून कचरा बाहेर टाकायला खूप चांगलं काम करतात। बार्लीचं पाणी पिऊ शकता तुम्ही। कुळथाचं पीठ वगैरे खाऊ शकता तुम्ही, ते पण खूप चांगलं काम करतं स्टोन बाहेर काढण्यासाठी। औषधं तर आहेतच, पण डेली मेंटेनमध्ये पण तुम्ही पाणी भरपूर प्या। लघवी आली तर थांबवू नका, युरिनला जात जा वेळच्या वेळी। वॉशरूमला जायचं आहे वेळच्या वेळी, थांबवून नाही ठेवायचं आहे, आणि भरपूर पाणी प्यायचं आहे। आता पाणी किती प्यायचं आहे ते प्रत्येक शरीराचं प्रमाण वेगळं आहे, हवामानाप्रमाणे वेगळं आहे, तुम्ही कुठल्या एरियात राहता त्याप्रमाणे वेगळं आहे, तुम्ही काम काय करता त्याप्रमाणे पण वेगळं आहे। आता तुम्ही शारीरिक हालचाल खूप असेल तुमची, घाम खूप फुटत असेल तर पाणी घामातून निघून जातं। त्याच्यामुळे मग काय होणार, जर घामामधून पाणी निघून गेले तर युरिनमधून, लघवीमधून यायला पाणी कमी आहे। त्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी प्यायलं पाहिजे। तुमचं बैठं काम आहे, मानसिक फक्त काम जास्ती, शारीरिक काम जास्ती नाही आहे, तर तुम्हाला घाम कमी फुटणार आहे। एसी मध्ये बसत असाल अजून घाम कमी फुटणार आहे, मग त्यावेळेला पाणी कमी पिलं तरी सुद्धा चालणार आहे। पण तुमच्या शरीराची गरज ओळखा आणि त्याप्रमाणे पाणी प्यायचंच आहे तुम्हाला।